तांबडकोलीने शिवाजी महाराजांचा रोल केला होता, त्याच्यात एक डायलॉग आहे छोटासा, म्हणजे मोठा आहे तू म्हणता बरं. 3 वर्ष तो शास्ता खान स्वराज्यात तळ ठोकून बसला होता. 3 लाख लोक 3 वर्ष रयतेवर जुलूम, अत्याचार आणि अन्याय करत होते. अगदी जात्याच्या पाण्यात पाणी भरगावे तसे लोक भरडले गेले, त्यांचे धन ओरबाडून घेतले. आणि हा आजचा इतिहास नाही, आजचा नाही, वर्षानुवर्षाचा इतिहास आहे. ते आले, येतच गेले आणि संपत्ती लुटत राहिले. आज ह्यांच्यामुळेच आमच्या रयतेस चिंध्या बांधाव्या लागतात, खापराच्या तुकड्यात जेवावे लागते. त्यांच्या गाडग्याच्या उतरणीत साधा फटका पैसा देखील नसतो. असतो तो फक्त आणि फक्त कंगालपणा. आणि आज कुणामुळे ही परिस्थिती? कुणामुळे? तर या मोगलांमुळे. अरे खरे तर यांना इथे लुटालूट करण्याचे काही एक कारण नाही, पण येतात, लुटतात. आणि विशेष म्हणजे हे सोबत येताना केवळ सैन्य घेऊन येतात आणि जाताना स्वराज्याचं पार वाटेगर करून टाकतात. गावातलं उभं पीक जातात, शेताची शेतं उद्ध्वस्त करतात. आमच्या आया बहिणी नागवतात. आम्ही कितीही अन्याय करू, कुणाचाही लुबाडू, कितीही नागू, आम्हास कोण काय वाईट करणार आहे? अशा उन्मत्त विचारांनी माजलेल्या आणि तरी स्वतःला अल्लाहचा बंदा बनवणाऱ्या त्या औरंगजेबाला एक सणसणीत मुस्काटात मारण्यासाठी आम्ही आलो आहोत. आमच्या स्वराज्याकडे जर कोणी वाईट नजरेनं पाहिलं तर आम्ही देखील गाढवांचे नांगर फिरवू शकतो. दाखवून द्यायचं आहे. त्यासाठीच आम्ही आज सुरतेवर आलो आहोत. ज्या मोगलांनी आमचा मुलूक फुटला त्यांच्याच सुरतेवर. पण शांततेनं, संयमानं आपण गावाबाहेर व्यापाऱ्यांची, सुभेदारांची वाट बघत थांबलो आहोत. पण आता यापुढे सहिष्णुता नाही. सुरतेवर हल्ला चढवायचा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, गोरगरिबास त्रास देऊ नका. ज्या व्यापाऱ्यांनी आधीच आपल्याला खंडणी दिली आहे त्यांनाही हात लावू नका. त्यांनी आपल्या आया बहिणी नागवल्या म्हणून त्यांच्या स्त्रियांकडे जर कोणी वाईट नजरेनं पाहिलं तर डोळे काढून हातात देण्यात येतील. लक्षात ठेवा, परक्या स्त्रिया या रखुमाई समान. ही आपली संस्कृती ध्यानात ठेवून कामाला लागा. जगदंब.